त्याच समृद्धी महामार्गावरील एक धक्कादायक चित्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर चक्क रस्त्याच्या लेनवर येऊन फळ विकली जात आहेत। जिथं वाहन 100 ते 120 पेक्षा अधिक वेगाने चालतात तिथं काही लोक आपला आणि वाहनधारकांचा जीव धोक्यामध्ये घालून अवैधपणे द्राक्ष विकताना पाहायला मिळतात। रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांना दिसावं म्हणून ते विक्रेते थेट रस्त्यावर येऊन हातामध्ये द्राक्ष घेऊन वाहन चालकांना दाखवताना दिसतात। यापेक्षा आणखी संतापजनक म्हणजे लहान मुलांना देखील रस्त्यावर फळं विकण्यासाठी उभं करण्यात आलेलं आहे। या परिसरात अशी 40 ते 50 लोकांची संख्या असून जे समृद्धी महामार्गावर येऊन फळं विकताना दिसतात। धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार सर्रासपणे सुरू असताना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दिसत कसं नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो। तर याच प्रकारावरून झी 24 तासने काही सवाल उपस्थित केलेले आहेत, पाहूया। रोज विकते नाही तर परवा पण घेऊन गेलो। फळ विक्री करत समृद्धीवर मृत्यूचा खेळ कशासाठी? वाहन चालक आणि समृद्धीवर महामार्ग पोलीस काय करतायत असाही सवाल विचारला जातोय। फळ विक्री करत समृद्धीवर मृत्यूचा खेळ का असा प्रश्न उपस्थित होतोय। वाहन चालकांनी स्वतःचा जीव धोक्यात कशासाठी? समृद्धीवर मोठा अपघात घडलाय, जबाबदार कोण? महामार्ग पोलीस काय करतायत असाही सवाल उपस्थित होतोय। यावर मंत्री गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। नाही, समृद्धी मार्गावर असं कोणी त्या ठिकाणी थांबून की पदार्थ विकत असेल किंवा स्टॉल लावत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे। त्या रस्त्यावर अजिबात अपेक्षित नाही आहे। कोणीही थांबणं, कोणी काही विकणं हे तर अजिबात अपेक्षित नाही आहे। गाडी थांबवणं सुद्धा या महामार्गावर हे सुद्धा अपेक्षित नाही आहे। आणि म्हणून मला वाटतं या संदर्भामध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना निश्चित कळवलं जाईल आणि जे कोणी असे विक्रेते असतील, ठेले लावून बसलेले असतील, काही हातात घेऊन विकत असतील त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई केली जाईल आणि असं यापुढे कुठे होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ।